सर्व कर्मचारी वृंद जमलेला आहे। एकीकडे महाराष्ट्र शासन सांगते आपल्याला की आम्ही सगळ्याच्या बाबतीत संवेदनशील आहे आणि कर्मचाऱ्याच्या बाबतीत म्हणजे एकदम दुर्लक्षित करण्यात येत आहे। मग याला आपलं दुर्भाग्य म्हणावं की काय, की आपल्यात पाडण्याची फूट पडावी की काय कर्मचारी संघटनेची। आपण वेळेवर आपण प्रत्येक वेळेस आपण धरणे आंदोलन करून राहिलो आहे, शासनाला निवेदन देणं चालू आहे आपल्यावाले, पण शासन कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स द्यायचा आहे त्या पद्धतीनं रिस्पॉन्स देऊन राहिलेला नाही। मित्रांनो, पूर्ण सविस्तर आदरणीय लोखंडे साहेबांना सांगितलेलंच आहे। माझं सर्व कर्मचारी वृंदांना एकच विनंती राहील की जेव्हा केव्हाही राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघ देशातील 11 प्रमुख संघटना आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघ यांनी 5 कोटी कामगार कर्मचाऱ्यांचा संप, देशव्यापी संप आयोजित केलेला आहे। या संपाला पाठिंबा म्हणून शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने पाठिंबा म्हणून राज्यभर धरणे सत्याग्रह आयोजित केलेला आहे। या धरणे सत्याग्रहाच्या माध्यमातून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना, 8वा वेतन आयोग लागू करा, कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2025 पासून महागाई भत्ता जो पेंडिंग आहे तो महागाई भत्ता द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, या अशा विविध 18 मागण्यांसाठी आम्ही हे आज धरणे सत्याग्रह केलेला आहे। यापूर्वीसुद्धा आम्ही विविध आंदोलनं करून सरकारला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती करत आहोत, परंतु अद्यापपर्यंत सरकार या आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून येत्या कालखंडामध्ये जर सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही बेमुदत संपाची घोषणा करणार आहोत आणि हे आमच्या ज्या मागण्या आहे त्या मान्य करून घेण्यासाठी सरकारला विनंती करत आहोत।